पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज 18 नेटवर्कला आज इंटरव्ह्यू दिला। त्यात ते अनेक विषयांवर बोलले। सध्या लोकसभेच्या निवडणुकीत चर्चेत असलेले जे विषय आहेत त्यावर मोदी मोकळेपणाने बोलले। काँग्रेसचा जाहीरनामा, एससी एसटी आणि ओबीसी यांचं आरक्षण काढून ते अल्पसंख्याकांना देणं, वादग्रस्त वारसा कर, तसेच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती यावर त्यांनी सविस्तर भाष्य केलं। नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील परिस्थितीबद्दल काय म्हणाले? देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाऐवजी उपमुख्यमंत्री पद घ्यावं लागलं, यामागे मोदींची काय रणनीती आहे? एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोदी काय म्हणाले? मुंबईबद्दल या इंटरव्ह्यूमध्ये मोदी काय म्हणाले, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल। जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन बंडखोरी केली। नंतर भाजपशी युती करत राज्यात सरकार स्थापन केलं। त्यावेळेला असं वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, पण सर्वांना धक्का देत मुख्यमंत्री पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली। 40 आमदार असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर 105 आमदार असलेल्या भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री। उपमुख्यमंत्रीपदी बसवून भाजपने देवेंद्र फडणवीसांची पदावनती केल्याचं बोललं गेलं। देवेंद्र फडणवीसांना का डावलण्यात आलं? फडणवीस बाहेरून पाठिंबा देणार होते, तरी पण त्यांना सरकारमध्ये सामील होण्यास का भाग पाडण्यात आलं? भाजपचे 105 आमदार असून सुद्धा 40 आमदार असलेल्यांना मुख्यमंत्रीपद का देण्यात आलं? हा फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार होता का? यामागे भाजपची काय रणनीती होती? यासारख्या प्रश्नांवर अनेक तर्क लावण्यात आले, अनेक चर्चा झाल्या, पण भाजपच्या कोणत्याही नेत्याकडून यावर उत्तर आलं नाही। पण आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नांची उत्तरं न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रात आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे। मागच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 105 जागा जिंकूनही मुख्यमंत्री पदाचा त्याग केला। भाजपने हा त्याग केवळ महाराष्ट्राच्या भल्यासाठी केलाय। काहींना वाटत होतं की भाजपला मुख्यमंत्री पद हवं आहे, म्हणून आम्ही ही सत्ता मिळवली आहे। सत्ता मिळाल्यावर आम्ही आमचा मुख्यमंत्री नेमू शकलो असतो, आम्ही फडणवीसांना मुख्यमंत्री करू शकलो असतो, परंतु आम्ही तसं केलं नाही। कारण आम्हाला राज्यातील जनतेला हे सांगायचं होतं की आम्हाला मुख्यमंत्री पदापेक्षा राज्याचं भलं अधिक महत्त्वाचं आहे। आम्ही महाराष्ट्रासाठी जगतो, आम्ही स्वतःसाठी जगत नाही। हा संदेश आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवायचा होता। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत लोकांची सहानुभूती ही आमच्या बरोबर आहे। लोकांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मोठा नेता, एक यशस्वी मुख्यमंत्री असूनही आज उपमुख्यमंत्री पदावर बसलाय। देवेंद्र फडणवीस यांनी हा एक प्रकारचा त्याग केलाय। त्यांनी स्वतःचा सन्मान सोडून केवळ महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे सगळं केलंय। पंतप्रधान मोदी म्हणाले की कोलकाता हे शहर एकेकाळी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं मुख्य केंद्र होतं, परंतु त्याचा देखील ऱ्हास होत आहे। बिहार आणि उत्तर प्रदेश ही राज्य तिथल्या घाणेरड्या राजकारणामुळे, अस्थिरतेमुळे रसातळाला गेली होती। आम्हाला महाराष्ट्राला तशा स्थितीत जाऊ द्यायचं नव्हतं। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि आम्हाला किंवा कुठल्याही सरकारला देशाचं हित साध्य करायचं असेल तर महाराष्ट्राला अजून मजबूत करून पुढे जावं लागेल। हेच आम्ही राज्यातील जनतेला सांगत आहोत। हाच संदेश आम्ही जनतेपर्यंत पोहोचवत आहोत आणि याला जनतेकडूनही खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मराठी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका।